विद्यार्थी मित्र हो, आपण DSCचा राजकीय विचारधारा हा पेपर संदर्भामध्ये किंवा सिलेबस संदर्भामध्ये माहिती बघत होतो. विचारधारेचा अर्थ, संकल्पना त्या ठिकाणी समजून घेतल्यानंतर राजकीय विचारसरणीचे जे काही उद्दिष्टे असतात त्यावरती देखील आपण चर्चा केलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण राजकीय विचारधारेची भूमिका या ठिकाणी समजून घेणार आहोत. ही भूमिका समजून घेत असताना समाजाने राजकारणाला एक दिशा देण्याचं काम राजकीय विचारसरणी त्या ठिकाणी करत असतात. मग ही राजकीय विचारसरणी अंगीकारण्याचे काम त्या त्या देशातील राजकीय पक्ष देखील करत असतात. यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची एक आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते आणि राजकारणाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा त्या ठिकाणी प्रकट केला जात असतो. आणि या जाहीरनामा प्रकट केल्यानंतर त्या ठिकाणी एक समाज आणि राजकारणाला दिशा देण्याची महत्त्वाची भूमिका हे राजकीय पक्ष त्या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला दिसून येतात. आणि या राजकीय विचारधाराचे आधारेच लोककल्याणाची भूमिका, लोककल्याणाचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडलं जात असतं. हे मात्र विशेष. आणि आजच्या या तासिकेमध्ये आपण सामाजिक समता व न्याय यांच्यामध्ये राजकीय विचारसरणीचा काय रोल आहे याचा आपण बघणार आहोत. समाजामध्ये किंवा राष्ट्रराज्य संकल्पनेमध्ये शासन प्रत्येक राज्य करत असताना लोकांमध्ये किंवा सामान्य जनतेमध्ये एक सामाजिक समता निर्माण करण्याचे काम त्या ठिकाणी होत असतात. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळे आपली विचारधारा त्या ठिकाणी प्रकट करत असताना मात्र सामाजिक समता त्या ठिकाणी कशी निर्माण होईल याचा उहापोह त्या ठिकाणी करत असतो. समाजामध्ये एक प्रकारचा सामाजिक न्याय ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी केल्या जात असते. आज भारताने संसदीय लोकशाहीचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. म्हणजे भारताची राजकीय विचारधारा आज आपल्याला माहीत आहे. भारताची राजकीय विचारधारा काय आहे. मग या राजकीय विचारधारेच्या आधारे भारतामध्ये अनेक पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आपण मूळ लोकशाहीचा जर गाभा घेतला त्यामध्ये मानवतेवादी मूल्य जी आहेत ती प्रकर्षाने आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही लोकशाही मूल्य चिरंतन स्वरूपाची असतात. आणि लोकशाही मूल्य ही समाजामध्ये किंवा राज्याच्या राष्ट्रराज्यामध्ये टिकून राहिली पाहिजेत ही भूमिका प्रकर्षाने प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी घेत असतो. मग या राजकीय पक्षाच्या जे काही मानवी मूल्य लोकशाहीमध्ये असतात ह्या मूल्यांच्या आधारे अनेक राजकीय पक्ष त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर भर त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष देत असतो. आणि आमची अस्मिता, आमची संस्कृती, आमचा धर्म आम्हाला जोपासण्याचा अधिकार आहे. मग त्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे. मग या दृष्टिकोनातून अनेक राजकीय पक्ष निर्माण होत असतात. स्वतःचं एक उद्दिष्ट त्या ठिकाणी निर्माण केलं जात असतं आणि उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी त्यांची साधने देखील त्या दृष्टिकोनातून वापरली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे एकंदरीत भारतामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची भूमिका हे राजकीय पक्ष करत असतात. पर्यायाने राजकीय विचारधारा त्या ठिकाणी पार पडत असते. म्हणून राजकीय विचारधारेची भूमिका समजून घेत असताना सामाजिक न्याय समजून घेणं त्या ठिकाणी दिसत असतात. कारण जे काही राजकीय विचारसरणी निर्माण होत असतात या जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी निर्माण होतात. स्वातंत्र्य, समता, न्याय या ठिकाणी. आणि एवढंच नव्हे, सर्व दृष्टिकोनातून समता निर्माण झाली पाहिजे. केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये समता निर्माण केली तर तो सर्वांगीण विकास होत नाही. सर्वांगीण आपल्याला जर विकायचं करायचं असेल तर आर्थिक समता समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. सामाजिक भेदभाव, अस्पृश्य हे संकल्पना त्या समाजातून निघून गेल्या पाहिजेत. ही मूळ गाभा ह्या विचारधारेचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच राजकीय सामाजिक समता निर्माण करणे हे आपल्या लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग सामूहिक मान्यता त्या दृष्टिकोनातून ध्यानाचं काम त्या ठिकाणी करत असतं. आपण बघतो की भारतामध्ये अनेक पक्षपद्धती आहे. आज बोटावर मोजता येतील एवढे राष्ट्रीय पक्ष आहेत. परंतु प्रादेशिक संख्या जर बघितली आपण, स्थानिक पक्षी संख्या बसली तर हजारच्या घरामध्ये राजकीय पक्ष असतात. पण काही राजकीय पक्ष आपल्या जिल्ह्याचं किंवा एखाद्या विशिष्ट समूहाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असतात. परंतु सामायिक विचारधारा जी काही मानवतावादी मूल्य जे आहेत सर्वांगा समाजाला
स्पर्श करणाऱ्या असाच राजकीय पक्ष दीर्घकाळ सत्तेवर त्या ठिकाणी राहत आलेले आहे. आपण बघितलं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली होती. अनेक स्वतःची एक विचार आयडिओलॉजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत कसा असला पाहिजे, भारताची शासन व्यवस्था कशी असली पाहिजे याचा एक प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि या काँग्रेस अंतर्गतच मग आपल्याला स्वतःचं शासन जर चालवायचं असेल तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतःची राज्यघटना किंवा स्वतःचे कायदे कानून त्या ठिकाणी असले पाहिजेत. आपण इंग्लंडच्या धर्तीवरती कायदे आहेत ते आपल्या कुच कामाचे आहे किंवा पर्यायाने सर्व समाजाचे भलं करणारे नाहीत. मग याच दृष्टिकोनातून भारतामध्ये घटना समितीची स्थापना झाली. या घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत केली आणि भारतीयांसाठी स्वतःचं एक असं संविधान त्या ठिकाणी तयार केलं. हे संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मान्य आहे किंवा 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा हे राज्यघटना किंवा संविधान पूर्ण झालं तेव्हा त्याच्यामध्ये शेवटी वाक्य लिहिलं गेलं आहे, आम्ही भारतीय लोक भारताचं हे संविधान आम्ही अंगीकार किंवा स्वीकार करीत आहोत. म्हणजे हे संविधान जे आहे ते आमच्या सर्व भारतीय नागरिकाला ते मान्य असेल त्याच्यानुसार आम्ही काय करू, आमची राजकीय सामाजिक आर्थिक वाटचाल त्या ठिकाणी करू असा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच मग सामाजिक समता व सामाजिक न्याय हे समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सामूहिक मान्यता या रोल ऑफ आयडिओलॉजीला म्हणजे राजकीय विचारधारेला समाजामध्ये मिळालेली असते. म्हणूनच काँग्रेस हा पक्ष दीर्घकाळ सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये सत्तेवर होता. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळापासून तर जवळपास 2014पर्यंत थोड्याफार फरकाने काँग्रेसची सत्ता भारतामध्ये राहत आली. 1996पर्यंत दीर्घकाळ होती. 1996 ते 2004 एवढा कालावधी सोडला तर 4 पासून तर पुन्हा 14पर्यंत भारतामध्ये काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणीची सत्ता होती. काय उद्देश असेल की काँग्रेसची ते धोरणं होती ही संपूर्ण समाजाला कवेत घेणारी होती, समाजाला विकास करणारी होती. परंतु झालं आहे काय की अहंकार आणि भ्रष्टाचाराच्या बदबदपुरी काँग्रेस पक्ष हा पाठीमागे पडला. त्यानंतर BJP म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष हा 2014पासून तर आजतागायत केंद्रीय पातळीवरती किंवा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून तो उदयाला आलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक दिसून येतं की सामूहिक सामाजिक मान्यता असल्याशिवाय कोणतीही राजकीय विचारधारा टिकू शकत नाही. एकेकाळ आपण बघितलं की काँग्रेसची सत्ता दीर्घकाळ होती, परंतु आज आपल्याला BJPची सत्ता अधिक ग्रामपंचायतीपासून तर केंद्रीय लोकसभेपर्यंत आपल्याला BJPचे सदस्य BJPला मानणारा वर्ग हा मतदार हा सर्वात मोठा मतदार भारतामध्ये आहे. म्हणजे याचं काय की त्या ठिकाणी सामाजिक मान्यता त्या ठिकाणी रोल ऑफ आयडिओलॉजीला घ्यावी लागत असते. म्हणून सामाजिक समता न्याय यासाठी राजकीय विचारधारा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. समाजामध्ये एक स्थैर्य प्राप्त करून देण्याची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडल्या जात असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला बघायचा तो म्हणजे विकास आणि स्थिरता हवे. देशाच्या वाटचाल जर आपण बघितली अप्रगत अवस्थेकडून प्रगतीकडे आपण चालू आहोत. मागासलेपणापासून तर विकास त्या ठिकाणी विकसनशील आपल्या अर्थव्यवस्था त्या ठिकाणी एकेकाळी भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता त्या स्वातंत्र्यानंतर भारताकडे जीवन जगण्यायोगी पुरेशी अशी साधने नव्हती, विकास करणारी साधने नव्हती. परंतु भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि उद्योगधंद्याबरोबरच शेतीचा देखील विकास झाला पाहिजे. मग याच कारणातून शेतीमध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, धवल क्रांती अशा अनेक क्रांत्या उदयाला आल्या आणि शेतीमध्ये आज भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. औद्योगिक धंद्याच्या बाबतीत जर विचार केला पोटावर होणं एवढे धंदे भारतामध्ये होते, परंतु आज जर विचार केला आज भारत औद्योगिक धंद्यामध्ये फार मोठा प्रचंड विकास केलेला आहे. आज अर्ध्या अधिक गोष्टी भारत हा निर्यात त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतो. सेवा क्षेत्रातील वाटा देखील आज भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. कोणतं मला या ठिकाणी म्हणायचं एकच की प्रत्येक राजकीय पक्षाची विचारधारा ही त्या देशाचा विकास करण्यासाठी झटलेली किंवा प्रयत्नाधीन असलेली आपल्याला दिसून येते. मग काँग्रेसच्या विचारधारेतून काय आपल्या भारताचं एक मॉडेल त्या ठिकाणी लोकशाही समाजवादाचं तयार झालं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाही समाजवाद स्वीकारला आणि धर्मनिरपेक्ष राज्याची वाटचाल आजतागायत त्या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसून येते.
आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष जरी असला, भारतामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष जरी असले, आपल्या स्थानिक भाषेचा एक मुद्दा घेऊन एक अखिल स्वरूपाचं नेतृत्व करता येईल अशा भूमिका त्यांनी त्या काँग्रेसशी सुसंगत किंवा राष्ट्रीय पक्षाशी सुसंगत ठेवलेल्या आहेत. कारण भारताला कोणताच असा राजकीय पक्ष नाही की भारताचे सैन्यदल त्या ठिकाणी पॉवरफुल असलं नाही पाहिजे किंवा जास्तीत जास्त खर्च करू नका असा कोणताही राजकीय पक्ष होत नाही. कारण त्यांचं सामायिक ध्येय आहे भारताची राजकीय सीमा किंवा राजकीय सुरक्षा, आर्थिक सुरक्षा देखील देशाची महत्त्वाची आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाला ते मान्य आहे. म्हणजेच काय या ठिकाणी की विकासाबरोबर देशाचं स्थैर्य टिकून ठेवण्यामध्ये या राजकीय आयडिओलॉजीचं किंवा रोल ऑफ आयडिओलॉजीचं एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. विकास आणि देशाचा स्थिरता या दोन्ही घटकांना हे राजकीय पक्ष त्या ठिकाणी साथ देत असतात. भारताची जी काही विचारसरणी आहे, एक स्वतःचं रोल ऑफ मॉडेल जे भारताने राज्यघटनेच्या माध्यमातून तयार केलं आहे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन एक आदर्श आयडल जगामध्ये सर्वात सुंदर अशी राज्यघटना त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण आज या राज्यघटनेच्या आधारे आपल्या देशाचा राजकीय प्रवास, सामाजिक आर्थिक सर्वांगीण प्रवास त्या दृष्टिकोनातून चालू असलेला दिसून येतो. भारताच्या शेजारी आशिया खंडातील आपण राष्ट्राचं जर उदाहरण घेतलं, आज भारताच्या शेजारी अनेक देशांची लोकशाही या मोडकळीस आलेल्या आपल्याला दिसून येतात. मात्र भारताची लोकशाही ही ताटमानेनं, स्वाभिमानानं सरळ चालू असलेली आपल्याला हाजी दिसून येते. या पाठीमागचं रोल ऑफ मॉडेल किंवा रोल ऑफ आयडिओलॉजी ही भारतीय राज्यघटना त्याच्या पाठीमागे आहे असं या ठिकाणी मला तर या ठिकाणी वाटते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे की ज्या देशाच्या प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे, त्यानुसार प्रत्येक देशाची साधनं, ध्येय ही वेगवेगळे त्या ठिकाणी असतात. परंतु सामायिक दृष्टिकोनातून एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या देशाचा विकास असेल त्यामध्ये स्थैर्य निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतो. या तासिकेमध्ये सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि राहिलेले जे घटक आहे त्याचा आपण नंतरच्या तासिकेमध्ये वापर करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.